सोलापूर महानगरपालिकेने पुढील 20 वर्षांचा विचार करून प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। या आराखड्यात हद्दवाढ भागाच्या विकासाचा विचार केलेला दिसत नाही। विशेषतः जुळे सोलापूर आणि विजापूर रोड परिसरातील अनेक मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेले आरक्षण काढण्यात आलेले नाही। त्यामुळे या आराखड्याला विरोध आहे। शासनाकडे हा आराखडा मंजुरीला जाण्यापूर्वी काही बदल सुचवत आहोत। महापालिका प्रशासनाने याचा विचार करावा। विजापूर रोड जुळे सोलापूर परिसरात इंचगिरी मठासमोरील जागेत एसटी स्थानकासाठी आरक्षण टाकण्यात यावे। विजापूर रोड तसेच जुळे सोलापूर परिसरासाठी प्रशस्त नाट्यगृहाची जागा आरक्षित करावी। विजापूर रोड व जुळे सोलापूर परिसरातील गरीब गरजू लोकांसाठी महापालिकेचा स्वतंत्र दवाखाना आणि प्रसूतिगृहासाठी आरक्षण टाकण्यात यावे। विजापूर रोड भागातील गोरगरीब लोकांच्या पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा आवश्यक असून त्यासाठी आराखड्यात जागा आरक्षित करावी। जुळे सोलापूर भागात भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र अद्ययावत मंडईसाठी जागा आरक्षित करावी। जुळे सोलापुरात नागरी सुविधांसाठी आरक्षण ठेवून आर्थिक तरतूद करावी। जुळे सोलापूर तसेच विजापूर रोड परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता महापालिकेने अंतिम आराखड्यात वरील सर्व मागण्यांचा विचार करून आरक्षण टाकावे। आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। नेहरू नगरपासून विविध घोषणा देत सकाळी हा मोर्चा काढण्यात आला। दरम्यान महापालिकेत हा मोर्चा आल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आणि दावे हरकती सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिले। माननीय आयुक्त मॅडमना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। मॅडमने आम्हाला चांगलं सहकार्य केलं। जे तुमच्या मागण्या आहेत ते आम्ही सगळं अभ्यास करतोय आणि तुम्हाला आम्ही देणं भाग आहे ते आम्ही नक्की तुम्हाला बोलून घेऊ। तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आता ऐकून घेऊ, परत बोलून घेऊन आम्ही या ठिकाणी याचा विचार नक्की करू। त्यामध्ये स्टँडचे महत्त्वाचे ते नाही आहे, ते स्टँडसाठी त्यांनी 100% विचार करून आम्हाला या ठिकाणी देण्यास मान्य करतो म्हणून सांगितलेले आहेत आणि सगळ्या मागण्याचा संपूर्ण विचार करून याच्या सगळं आपण मागणी कशा पद्धतीने मान्य करता येईल आणि तुम्हाला बोलून घेऊन परत एकदा मीटिंग घेऊन आम्ही सगळं या ठिकाणी करून घेऊ असं त्यांनी आश्वासित या ठिकाणी केलेले आहेत। म्हणून त्यांचे मी आभार मानतो आणि ते सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे हीच आमची विनंती आहे। आज जुळे सोलापूरला एसटी स्टँडची मागणी करण्यासाठी आम्ही आयुक्त मॅडमना भेटलेलो आहे। त्यांना निवेदन आम्ही दिलं, पण त्यांच्याकडून सकारात्मक भूमिका आलेली आहे। त्यांनी आम्हाला प्रत्यक्षामध्ये हिअरिंग देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यासोबत नंतर आपण जागेबद्दल वगैरे विचार करून आपण ते निश्चितपणे ते ठरवूया असं त्यांनी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि नाट्यगृहाच्या बाबतीत त्यांनी म्हणलं ऑलरेडी आम्ही ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याचं काय हे करू नका म्हणलं, बाकीच्या गोष्टी तर आम्ही ठेवलेल्या आहेत म्हणले, पण एसटी स्टँडबाबत प्रखरतेने ते म्हटले ही खरी गरज आहे, त्याचा आपण निश्चितपणे विचार करू म्हणून त्यांची सकारात्मक भूमिका मांडली। सोलापुरातले सुबुद्ध नागरिकाची बैठक घेऊन कमिशनरबाईंनी फक्त मागण्या मान्य करतो नको, सोलापूरचे सुबुद्ध नागरिक सोलापूर शहरातले आणि विभागीय भागातले जुळे सोलापूरचे यांची बैठक घेऊन खरोखर सोलापूरमध्ये काय काय पाहिजे हा आराखडा व्हायच्या अगोदर त्यांचे मतं घ्या। त्यांचे मतं घेऊन ज्या जागेवर मागणी आहे ती जागा कधी रिजर्वेशन केली होती ह्याचा पुरावा घ्या। मागचे तुम्ही अहवाल काढा, तो अभ्यास करून मग सोलापूरचा आराखडा मंजूर करा। नुसता मागणी मान्य करते म्हणून आम्हाला चालणार नाही। आमच्या मागचे तुम्ही अहवाल काढा, मागचं दप्तर काढा, बघून मग सोलापूर शहराचा विकासाचा आराखडा तयार करा, तर आता मी तुमच्यासोबत राहू। तुम्ही नुसता गोडगोड बोलून आम्हाला ढकलायचं काम केलं तर आम्ही ऐकणार नाही। या आंदोलनात माजी आमदार शिवशरण पाटील, डॉक्टर बसवराज बगले, माजी नगरसेवक प्रभाकर नेते विजय शाबादी, परिवहनचे माजी सभापती सुभाष चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर, प्राध्यापक विलास मोरे, सुभाष उळागडे, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, पांडुरंग पवार, विश्वनाथ आवणे, अशोक पाटील, शैलेश आमणगी, वैशाली माशाळ, सुजाता म्हेत्रे, सुरेखा गब्बूर, बाबूराव लद्दे, ताराचंद नाईक, सिद्राया माविनमर, संतोष कदम, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, पद्माकर कुलकर्णी, कुसगल आदींसह विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।